तर नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. जे आज आमच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडू नये म्हणून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. काय झालं चला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता गाड्याच्या रायना कसा सडला, तुम्हाला सांगायचं काम नाही सध्या. तुम्ही बघू शकता डिझेलचं शॉर्टेज आहे. डिझेलसाठी खूप जण वेटिंगवरती अशा गाड्या तुम्ही बघू शकता. आम्ही सोबत काय आम्ही राजू भाऊ आम्ही म्हणून आमच्या गाडीमध्ये डिझेल नाही, आता फक्त एकच गाडी राहिली रे. तो आम्हाला जाणार 30 किलोमीटर. आता बघूया काय होतं आपल्यासोबत. आपली गाडी बंद पडती का एका गाडीवरती जाती. पाठीमागे भाजीपाला तर घेतलेला होता बाजारात विकण्यासाठी. का मामा काय वाटतं, आपली गाडी जाईन का नाही आज घरी? जायला पाहिजे का? तर पाहूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. आम्ही घरापर्यंत पोहोचतो कोणी. अहो आम्हाला डिझेल भेटत की नाही, तो डिझेल पंपावरची गर्दी पण तुम्हाला दाखवतो आज. तर मित्रांनो, ज्या वेळेस असं डिझेल संपल्यानंतर खूप बेकार फिलिंग होतं. त्यामुळे मित्रांनो, आता जिथं पण तुम्ही पेट्रोल पंपावर आहे तिथं तुमच्या गाडीमध्ये डिझेल नाही समजा किंवा 2 गाड्या आहे, तिथं अर्धा घंटा थांबा व डिझेल टाकून घ्या. ते काय असतं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये 2 गाड्या असतात आपण म्हणतो ठीक आहे डिझेल उद्या टाकू आपण, पण उद्या आपण तीच कंडिशन होईल आणि त्यामुळे गाड्या फुल करून घ्या, गाड्यामध्ये डिझेल टाकून घ्या. तर तुम्ही बघू शकता आमच्यासारखी परेशानी तुमची पण नको व्हायला. कारण की आम्ही काल पंपात चाले असताना आमच्या गाडीमध्ये डिझेल टाकत होतो, पण थोड्या वेळासाठी आम्ही काय केलं पुढं धकलो. पण सध्या आजची कंडिशन तुम्ही बघू शकता. आज गाडीमध्ये डिझेल नसल्यामुळं बाजारही कॅन्सल झाला व वेळ वाया गेला. सकाळी 5ला उठलो होतो मार्केटला. तर फायनली आम्ही पेट्रोल पंपावरती तर आलो, पण हा पेट्रोल पंपावरती डिझेल नव्हतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला फक्त पेट्रोल टाकी चालू होतं व डिझेल नसल्यामुळे आम्ही पण इथून गाडी काढली. आता पुढच्या पेट्रोल पंपावरती जातो, बघूया त्याची काय कंडिशन आहे. चला मग भेटू पुढच्या पेट्रोल पंपावरती. तोपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तुम्ही पण. गाडीमध्ये तुम्ही बघू शकता शेवटची एक गाडी राहिलेली आहे. तर मित्रांनो, त्याला बघूया इथं डिझेल वगैरे भेटतं की नाही. आपल्याला तुम्ही बघू शकता आपल्या गाडीमध्ये भाजीपाला तर आपण खरेदी केला होता. सकाळचा जो बाजार असतो आपल्याला एक लवकर बाजार असतो, सकाळी 8ला चालू होतो, 10 ते 11 वाजेला संपतो. पण इकडेच तुम्ही बघू शकता आम्हाला 10 ते 11 वाजले होते. इकडे डिझेल भेटत नव्हते आम्हाला. आजची कंडिशन खूप आमच्यासोबत कठीण झाली होती. ते बाजार आज कॅन्सलच झाला होता. बघूया आता डिझेल आपल्याला भेटतं की नाही. गर्दी तर खूप आहे, बघूया काय होतं आमच्यासोबत. तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता सध्याला काय परिस्थिती झालेली कंडिशन. जे पेट्रोल व डिझेल भेटत नाही त्यासाठी बघू शकता कशी तारांगण चालू आहे. पाठीमागे बघू शकता पेट्रोल पंप तिकडे लाईन बघा कुठून लागलेलं आहे. आम्ही आणि मित्रांनो, पंपावरती थांबल्यानंतर लाईन तर बघितल्यानंतर मी पण झालो आश्चर्यचकित. कारण की तुम्ही बघू शकता लाईन कुठून लागला होतो. आपल्याला भाजीपाला तर गाडीमध्ये होता, ओढून ऊन कडकडत होतो, आपल्या गाडीला कॅरी नव्हती. तिकडं भाजीपाला एक तर वाळत होता, त्यानंतर परत तिकडं डिझेल भेटतं का नाही लाईनीमध्ये उभे राहिलो. शेवटला लागलो, पण तोपर्यंत म्हणलं चला शेतकऱ्याचे मनोगत व्यक्त करू, व्हिडिओमध्ये विचारू कशी सध्याला कंडिशन. कॅने देऊ लागले का आता गाडीमध्ये कितीच भरू लागले नाव का? सकाळी भेटत नव्हतं का? सकाळी देत नव्हते, रात्री पण बंद झाले होतं वाटतं. तर तुम्ही लाईनमध्येच उभी माझा. तुम्ही कसं आणलं? गॅलन आणली का? गॅलरीमध्ये किती देते? 2,000चं का? तर सध्या इथंच नाही तर टोटल आपल्या जालना देवगडाच्या सगळीकडेच कंडिशन अशी झालेली. शेतीचे कामं ऐन तोंडी आलेली आहे ना. तुम्ही बघू शकता शेतकऱ्याच्या प्रतिकोंद्रा कशाला मालाला भाव भेटत नाही, कशाला भाव भेटत नाही. आणि सध्याची कंडिशन जे शेतकऱ्याचे जे का शेतातले कामं नीट करण्याची परिस्थिती येऊन टेकली. जसं रोट्या झाला, त्यानंतर नांगटे झालं, ऐन तोंडी आलेले कामं शेतकऱ्याचे. त्यामुळे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर भावाची खूप दयनीय शेतकऱ्याची. तुम्ही बघू शकता रात्री इथं जागावं लागतं तेव्हा डिझेल भेटून. बघू शकता अशी सध्याला कंडिशन आहे. तुम्ही बघू शकता लाईन किती इथल्या कीड उन्हामध्ये तुम्ही सगळेजण लाईनीत उभी. तुम्ही बघू शकता सगळेजण एसीच्या आतमध्ये हवा घेते, पण आपले शेतकरी बांधव, ड्रायव्हर बांधव, जे गाडीचे चालक मालक आहे सगळे रस्त्यावरती आहे. तुम्ही बघू शकता कडक ऊनसाठी. तर याच्यामध्ये द्यायला लागलं का? आता देते का? सम देते का नाही ते पण आपल्याला माहिती नाही, पण रमरामध्ये लागलो नाही. कारण की ट्रॅक्टर इथं आणायला पुरत नाही, कारण की आपल्या शेतामध्ये कामं झाली शेती सध्याला. तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची सध्याला कंडिशन. इतर आपल्या ड्रायव्हर भावाची कंडिशन. लाईन पण बघू शकता तुम्ही. तर सगळ्यांना तुम्ही बघू शकता कॅलनी वगैरे आणलेले. तुम्हाला रांग दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता गाड्या लाईनीमध्ये उभ्या आहे सगळ्या. आरामात घ्या. तर लाईन बघू शकता तुम्ही कुठून लागले आज. चला बाकीच्या गाड्या तर गेल्या. तुम्ही बघू शकता भाजीपाला. तर फायनली आपण रांगेमध्ये उभं होतो. खूप सारे ड्रायव्हर भाऊ पण रांगेमध्ये लागले होते. खूप साऱ्या गाड्या गेल्या होत्या, थोडी गर्दी कमी झाली होती. तर 3.5 घंटे लागले आपल्याला डिझेल टाकण्यासाठी. तुम्ही बघू शकता व डिझेल आपण फायनली टाकलं होतं. तर अशा कधी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, तुमच्यासोबत असं कधी घडलं का कमेंट